वर्षभर घाम गाळून कष्ट करून पिकवलेल्या शेतमालातून शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळावे आणि ग्राहकालाही चांगल्या प्रतीचा भाजीपाला, कडधान्य या सर्व प्रकारचा शेतमाल मिळावा याकरिता शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात। याच अनुषंगाने शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवून दिनांक 12 मार्च 2026 पासून यूथ फेस्टिवल मैदान नाशिक येथे कृषी कुंभ 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 12 ते 16 मार्च 2026 दरम्यान नाशिक जिल्हा कृषी महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांकडून आपल्या शेतमालाचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे। या ठिकाणी इंद्रप्रस्थ शेतकरी उत्पादन कंपनी, मोह, मसाळवाडी, सिन्नर यांच्या वतीने स्टॉल उभारण्यात आला आहे। यावेळी भूषण निकम यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी सर्व प्रकारचे शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठेवले आहेत, त्यामुळे ग्राहकांनाही कमीत कमी पैशात चांगल्या प्रतीचा शेतमाल मिळेल। यावेळी संचालक अनिल घुगे, सुनील भिसे, दीपक शेलार, प्रकाश मदगे, हिरामन घोडे, चंद्रभान खेताडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। आज महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी कुंभ हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यूथ फेस्टिवल मैदान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी भूषण ग्रोवर्स कंपनीच्या माध्यमातून आम्ही एक स्टॉल या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे। या स्टॉलच्या मध्ये आम्ही जे काही शेतकऱ्यांनी पिकवलेले सेंद्रिय शेतमाल जो असतो तो विक्रीसाठी आम्ही तो उपलब्ध करून दिलेला आहे। या ठिकाणी आमचा मोरिंगा पावडर हा एक महत्त्वपूर्ण प्रोडक्ट आहे, जो की शेवग्याच्या पाल्यापासून हा पावडर तयार केली जाते आणि ही आम्ही एक्सपोर्ट पण करतो। त्याचबरोबर मिलेटचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, खाकरा, भाकरा अशा विविध प्रोडक्ट्स या ठिकाणी तयार केलेले आहेत। हे प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांकडनं काही शेतमाल घेऊन तयार करतो आणि ते शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। हे कृषी कुंभ प्रदर्शन जे आहे ते 12 ते 16 मार्च 5 दिवसाचं कृषी प्रदर्शन आहे। यूथ फेस्टिवल मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। नाशिक शहरातील जे लोक आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की या कृषी कुंभ कार्यक्रमामध्ये जरूर यावं। शेतकऱ्यांनी अनेक वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत, ती आपल्याला मिळतील, घेता येतील आणि आपल्यालासुद्धा अनेक गोष्टींच्या विषयाची माहिती या ठिकाणी मिळेल। अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून। धन्यवाद।